हॅलो फ्रेंड्स, विटाईज रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी पंजाबी स्टाईल कढी पकोडीची रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. सध्या उन्हाळा चालू आहे, काहीतरी असो ती घरात का भाजीलाच काही नाही आहे, मग काय करावं ते कळत नाही. अशा वेळेला कढी पकोडे हे एकदम छान असा बेत आहे. ही कढी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही एन्जॉय करू शकता. चला तर मग लगेच आपण कशी करायची ती बघूयात. करायला अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि चवीला भन्नाट अशी लागते. तर सर्वप्रथम आपण पकोडीची तयारी करूया. त्यासाठी मी तर 1 वाटी बेसन चाळून घेतलेले आहे. बेसन चाळून घ्यायचं, त्यामुळे काय होतं, गुठळ्या होत नाहीत. बेसन पिठामध्ये मी लसण पेस्ट घातली. त्यानंतर 1 चमचा ओवा हातावर क्रश करून टाकला. जिरेपूड, हळद आणि चवीनुसार लाल तिखट टाकायचं, तसंच मीठ. हे मिश्रण आपल्याला पूर्ण दाटसर असं करून घ्यायचं आहे, पाणी टाकून. फार पातळ नाही करायचं, आपल्याला पकोडे व्यवस्थित करता आले पाहिजे या हिशोबाने करायचं. बघू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. आता हे मिक्स केलेलं मिश्रण मी 5 ते 10 मिनटं झाकून ठेवणार आहे आणि नंतर पकोडे करायला घेणार आहे. तर पकोडे करायच्या वेळेला यावर मी कोथिंबीर टाकली बारीक करून. तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर कांदासुद्धा टाकू शकता कट करून. आमच्याकडं पकोड्यामध्ये, कढीसोबतच्या पकोड्यामध्ये कांदा आवडत नाही, त्यामुळे मी कांदा नाही स्किप केला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा ॲड करू शकतात. तसंच आता कढई ठेवली, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झाल्यानंतर मी पकोडे करून घ्यायले. पकोडे तुम्ही हाताने करू शकता किंवा चमच्याच्या सहाय्याने पण करू शकता. बघू शकता अशा प्रकारे पकोडे करून घ्यायचे. कढी पकोडीमध्ये पकोडीचा आकार थोडासा मोठाच असतो. मीडियम गॅसवर पकोडे दोन्ही साईडने छान लालसर असे तळून घ्यायचे. बघू शकता मी यात खाण्यात सोडा वगैरे अजिबात वापरलेला नाही आहे, तरी पण छान कुरकुरीत असे पकोडे झाले होते. आपल्याला कढीसाठी लागणारे पकोडे तयार आहेत. आता आपण कढीची तयारी करूया. त्यासाठी मी ते 1 वाटी दही घेतलं. दही ताजंच आहे, जास्त आंबट नाही घ्यायचं. आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं, कारण कढी ही आपल्याला दाटसर करायची आहे. हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यात आपल्याला गुठळ्या बिलकुल ठेवायच्या नाहीत, सगळं सॉफ्ट असं मिश्रण झाले पाहिजे. बघू शकता असं मिश्रण मी फेटून घेतलं व्यवस्थित सगळं. आता यात आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकूया आताच. अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे आणि खूप खमंग अशी कढी तयार होते ही. बघू शकता असं प्रमाण ठेवायचं. आता लगेच कढीला फोडणी टाकूयात. मीठ टाकलं आणि थोडीशी हळद ॲड केली. हळद आपण नंतर फोडणीमध्ये पण थोडीशी टाकणार आहोत. गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात मोहरी चांगली तडतडली की 1 चमचा जिरे चांगले फुलले की इथे बारीक कट केलेला अद्रक आणि हिरवी मिरची टाकणार आहोत. जर तुम्हाला पेस्ट आवडत असेल तुम्ही अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट पण टाकू शकता. आमच्याकडे असं बारीक कट केलेलं आवडतं म्हणून बारीक कट केलेलं टाकलं मी. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. कढीपत्ता सगळं व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचं. मिरची आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायची. थोडीशी हळद टाकूया फोडणीत, त्यामुळे कढीला कलर जो आहे तो एकदम छान येतो. सगळं व्यवस्थित तेलात परतलं की लगेच आपण फेटून घेतलेलं दह्याचे मिश्रण जे आहे ते टाकूयात. बघू शकता छान अशी कढी तयार होते. गॅसची फ्लेम मीडियम करूयात आणि आपण बेसन पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजायमुळे 5 ते 10 मिनटं व्यवस्थित कढी उकळून घेऊयात. म्हणजे बेसन पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजतं आणि कढीला छान असा दाटसरपणा येतो. गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवली आहे इथं. बघू शकता कढी आपली छान उकळली आहे. अजून 5 मिनटं मी छान शिजू देणार आहे कढी. मस्त अशी आपली कढी तयार आहे.
ही गरमागरम कढी तुम्ही नुसती जरी प्यायली तरी खूप छान चव लागते. तशी ज्वारीच्या भाकरीसोबत पण छान लागते, पण आम्ही भातासोबत खूप एन्जॉय केली ही कढी पकोडे. आता मी गॅस बंद केला आहे आणि आपण बनवून घेतलेले पकोडे त्यात टाकले. आता तुम्ही हे असे पण खाऊ शकता, पण मी वरून याला तडका देणार आहे, त्यामुळे अजून छान अशी चव लागते. कोथिंबीर भुरभुरली वरून. तडका देण्यासाठी मी 2 चमचे तेल घेतलं, त्यात जिरे टाकले 1 चमचा. जिरे चांगले फुलले की त्यात थोडंसं गॅस बंद करायचा. गॅस बंद करून 1 चमचा लाल तिखट टाकलं. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण आमच्याकडे आवडतं वरून तडका दिलेला म्हणून टाकलं. पण देऊन बघा, खूप छान होती अशी कढी. छान असा तडका दिला. बघू शकता किती छान मस्त असं झाली कढी पकोडे आपले. मस्त गरमागरम भात आणि कढी पकोडे खूप छान असा बेत होता. एकदा नक्की करून बघा. कशी झाली होती मला कळवा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. भेटूया लवकरच पुढच्या अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.